आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू आलाय, एक धाव आणि एका धावेच्या मध्ये संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धाव फलकावर धाव लागली एक. अतुल आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवर सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर तेजस आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. यावेळी चूक केलाय. नो चेंडू देखील घोषित केलाय पंचांनी. चेंडू जातोय सीमारेषे पार. या सामन्यामधील पहिला चौकार येतोय. नो +4 हा मिळतोय पंजा. दिव्य डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. फ्री हिट. उघड्या डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. एक मोठा फटका खेळण्याची पुन्हा एकदा संधी. या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र कम बॅक केलंय गोलंदाज तेजस याने. ज्या पद्धतीची गोलंदाजी तेजसची राहिली आहे, नक्कीच जहीर खान यांना आठवण करून देणारी यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डिलिव्हरी करण्याच्या अगोदर एक उसळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज लागली गेली का. इथे मात्र पंच आपल्या नक्कीच डॉट चेंडू काउंट केला जातोय. आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज तेजस यांची. साहिल 11 अल्तूर संघ एका मातब्बर संघ आहे. अनेक स्पर्धा साहिल 11 अल्तूर संघाने देखील गाजवल्या आहेत. आणि या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील एक नामी संधी नक्कीच साहिल 11 अल्तूर संघाला मिळाले. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू गॅप मध्ये आहे. फिल्डर नाहीये. चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषे पार. काऊ कॉर्नरच्या दिशेने. हा आला एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकार नक्कीच चौथा चेंडू आणि चौथ्या चेंडूवर आलाय चौकार. 2 डॉट चेंडू नंतर इथे मात्र कमबॅक करताना अनिल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तेजस. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला आली. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर मात्र डॉट चेंडू काउंट केला जातो. बॉल आणि बॅटचा संपर्क आपल्याला काही पाहायला मिळाला नाहीये. साहिल 11 अल्तूर संघाचं देखील विशेष कौतुक करावे लागेल. पहिल्यांदाच या असोसिएशन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा नो घोषित केलाय. दंडित केलंय पण गोलंदाजाला तेजस याला. इथे मात्र गोलंदाज देखील बदलला जाईल. एक बॉल शिल्लक असेल या षटकामधील. 2 बिमार नक्कीच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र गोलंदाज बदलावा लागेल अल्तूर टीमला. चला स्पीडअप घ्या अल्तूर संघ. विनंती असेल, आपण असोसिएशनचे काही नियम आहेत, आपण त्या नियमाचं नक्कीच पालन करायचं आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी 4 षटकं हाताळायची आहेत. त्याच अनुषंगाने देखील आपल्याला गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. विनंती असेल अल्तूर संघ. पर्यायी गोलंदाज त्या ठिकाणी निवडला जाईल. या ठिकाणी अल्तूर संघाच्या बाजूने गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू असेल देखील पंचांचा निर्णय आलाय. फ्री हिट. पुन्हा एकदा अनिल चौगले आपल्याला स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका खेळण्याची नामी संधी या ठिकाणी निर्माण झाली अनिल चौगले यांना. मोठा फटका येईल का. इथे मात्र चांगला चेंडू. क्या बात आहे. गोलंदाज सचिन कमबॅक करताना पाहायला मिळतात. लेगबायच्या स्वरूपात एकदा वर्जित केली गेली. पहिला षटकाचा खेळ संपतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ नक्कीच संपला आणि धावफलकावर धावा लागले तर मात्र 12. या ठिकाणी धावगतीला बेडे घालण्याचं काम या ठिकाणी तेजसने पार पाडलं होतं. त्यानंतर मात्र
थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, 2 बीमर पाहायला मिळाले. त्यानंतर गोलंदाज तेजसला थोडंसं नक्कीच बॅन केलं गेलंय. नंतर सचिनने देखील चांगली गोलंदाजी केली, एक चेंडू नक्कीच चांगला हाताळला. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत साहिल 11 आळतूर संघाकडून. सलामीला आले दोन्ही फलंदाज अनिल आणि अतुल. सध्या नॉन स्ट्रायकिंगला अतुल बराच काळ उभा आहे, जास्त वेळ थांबणार नाहीये अतुल नॉन स्ट्रायकिंगला, कारण अतुल देखील मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. नवसंदेश स्पोर्ट्स पळले आम्ही गावडीकर चषक मध्ये नवसंदेश स्पोर्ट्स पळले रनर अप संघ ठरला होता आणि अतुलने देखील चांगली फलंदाजी त्या ठिकाणी केली होती त्या चषकामध्ये, त्या स्पर्धेमध्ये. तीच पुनरावृत्ती अतुलला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये करावी लागेल. पहिल्या चेंडूवर आली एक धाव आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 13 या धावसंख्येवर. क्या बात आहे, चेंडू चांगला होता, त्या मात्र फटका देखील चांगला आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल, 1 बाउन्स गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय, खराब बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र काय घडतंय, विकेटचं पतन, आत्महत्या. अनिल इथे मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट आली आहे, विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो नवसंदेश स्पोर्ट्स परळी या संघाला. 15 या धावसंख्येवर अनिल बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. धावपलकावर धावा लागलेत 16 धावसंख्या 16 धावा धावपलकावर लागलेले आहेत. चला पंच विनंती असेल प्रत्येक चेंडूवर फलंदाजाला आपण बॅट बदलू देऊ नका. नक्कीच 2 षटकांच्या मध्ये या ठिकाणी बॅट बदलण्यास वेळ दिला जाईल. यावेळेस क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर, लाजवाब गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश यांच्या माध्यमातून एकदा वर्जित नक्कीच केले लेगबाच्या स्वरूपात. एक धाव पंच आपल्याकडे निर्णय पोहोचवत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 17 या आकड्यावर. 17 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नवसंदेश स्पोर्ट्स परळी संघ जवळजवळ 7 मिनिटांचा खेळ देखील संपलेला आहे. स्पीडअप घ्यावं लागेल. साहिल 11 आलतूर संघ देखील आपल्याला देखील फुल टॉस चेंडू, फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जातो सीमारेषे पार. हा आला एक दर्जेदार चौकार. दिव्या डीजेला संधी. डीजे पवन थँक्यू डीजे. धावांची भूक लागली नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाला आणि भूक इथं मिटवावी लागेल धावेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रुपेश आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पुल केलाय, शॉर्ट टर्म पुल, पॉवर पुल, दर्जेदार, दिमागदार, हाय अँड हँडसम, बिग हिट, षटकार. पाटलांचा बैलगाड्याने ओमकार पाटील सेट ऑन फायर नाव. एक मोठा फटका ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र कमबॅक केलंय गोलंदाज तेजस याने. लोअर फुल टॉस चेंडू होता, मात्र लेगबाच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली गेली. शरीराचा वेग घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज रुपेशचं देखील. या आधीच्या चेंडूवर षटकार ठोकला होता ओमकारने, त्यानंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि या 2 षटकांच्या खेळीच्या वादी खेळीच्या नंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 28. 28 ऑन स्कोर बोर्ड.
लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र अतुल आणि ओमकार आक्रमक रूप या ठिकाणी धारण करावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही तब्बल 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील, कारण साहिल 11 अल्तूर संघ तितकाच मातब्बर संघ आहे. महेश पाटील, सुरेश बने या ठिकाणी स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अष्टपैलू खेळाडू आहे साहिल 11 अल्तूर संघाच्या बाजूने. गोलंदाजी मार्कवर सुरेश बने. यावेळी अचूक टप्पा, अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण आणि फलंदाजाला मात्र डॉट बॉलचं आमंत्रण. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर सुरेश बने आपल्याला पाहायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच साहिल 11 अल्तूर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. ऑन साईडला खेळून काढलाय. पुन्हा एकदा रोहित शर्मा कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू झालाय सीमारेषे पार. बिग हिट, षटकार. थँक्यू डीजे. यावेळी मात्र लेंथवर कंट्रोल ठेवावा लागेल गोलंदाज सुरेश बने याला, कारण ज्या पद्धतीने फटका खेळला होता नक्कीच स्टेप आउट झाले. टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. ऑन साईडला इथे मात्र फटका फसला. खेळाडू आहेत त्यामुळे झेल होतं धरतीला दान. दरम्यान एक धाव, दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि तिसऱ्या धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. बघता बघता 3 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र धावगतीवर नक्कीच क्लच दाबलेला आहे. गेअर बदललाय यावेळेस मात्र अतुल आणि ओमकारने. या षटकामध्ये आपण पाहतोय थोडंसं महागडं षटक. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. यावेळी देखील खोदून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल. दरम्यान 2 धाव्या झाल्यात मुकंबल आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 39 या आकड्यावर. 39 ऑन स्कोअर बोर्ड. या स्पर्धेतील मोठी धावसंख्या तब्बल 39 होती. त्यानंतर मात्र ओमकार आणि अतुल नवसंदेश स्पोर्ट्स पळे संघासाठी आतापर्यंत 39 धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साइडला बिरकावून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषे पार. हा आलाय दर्जेदार चौकार. अतुल पुन्हा एकदा सेट ऑन फायर आणि यावेळेस मात्र आळंदी कार्पेट नक्कीच मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल नक्कीच अर्जित केले आणि स्ट्राईक नक्कीच स्वतःकडे ठेवतील अतुल. आणि 3 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 44 या आकड्यावर. 44 ऑन स्कोर बोर्ड. जवळजवळ 13 मिनिटांचा 12.5 ते 13 मिनिटांचा खेळ देखील संपलेला आहे. उर्वरित 3.5 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक हाताळायचं आहे. याची नोंद नक्कीच साहिल 11 अल्तूर संघाने घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक. गावरान भाषेमध्ये म्हटलं तर हानामारीचं षटक. आणि या षटकामध्ये हानामारी पाहायला मिळेल का अतुल आणि ओमकारच्या बॅटमधून. गोलंदाज मयूर सज्ज आहे साहिल 11 अल्तूर संघाकडून. पंतांच्या डाव्या बाजूने राईट मध्ये विकेट. पहिला चेंडू या षटकामधील हाफ ट्रॅकर ठेवलाय. मिस टायमिंग जरूर आहे मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत. पहिल्या चेंडूवर एक दर्जेदार स्ट्रोक. 4 धावा मिळतील. बॉल टाक ना.
थँक्यू डीजे. अतुल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय या सामन्यामध्ये. या जर सन्मानजनक अजूनही स्कोर उभा करायचा असेल तर अतुल नक्कीच मोठे फटके खेळणार यातील मात्र शंका नाहीये. यावेळेस काय घालतंय, डॉट चेंडू येतोय, सोडून दिला होता असं वाटलं होतं अतुलला, लेग स्टंपच्या बाहेरचा आहे मात्र लेग स्टंप नक्कीच वरून ट्रॅव्हल होतोय चेंडू, डॉट चेंडू काउंट केला जातोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणंच नक्की गरजेचं आहे. यावेळी देखील फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय खेळाडूच्या आवेक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू फरार, सीमारेषे पार, हाय अँड हँडसम षटकार. यावेळी देखील क्या बात आहे, सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार, जणू काही चेंडूने सीमारेषेची ओढ घेतली या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 1-2 चौकार, 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला अतुलच्या बॅटमधून. क्या बात आहे, लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना अतुल पाहायला मिळतोय. वाईड बॉलचा थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता फलंदाज मयूर याचा, मात्र थोडा ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल नक्कीच पंचांनी घोषित केलाय. 51 धावसंख्येने धावफलक धावून पोहोचतोय तब्बल 59 या आकड्यावर. या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या या ठिकाणी नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाने नक्कीच नोंदवली आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, नक्कीच परिवर्तन करणं गरजेचं आहे. आयुष्य असो व क्रिकेट, परिवर्तन गरजेचं आहे आणि परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. कमी गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, बॅटची स्विंग आधी पाहायला मिळाली, डॉट चेंडू नक्कीच काउंट केला जातोय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तब्बल 17 चेंडू आणि 31 धावांची झुंजार खेळताना आपल्याला अतुल पाहायला मिळतो. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून क्रिकेट विश्वामध्ये अगदी सेफ फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषे पार, धावा मिळतील 4. शेवटच्या चेंडूवर आले 4 धावा आणि धावफलकावर धावा लागले तब्बल 64 धावांचं आव्हान या ठिकाणी सेट केलेलं आहे साहिल 11 आलतूर संघासमोर. यापुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. चला यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूने RCC गवळेवाडी आणि त्यांना फाईट करतात श्री NV स्पोर्ट्स करुंगळे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी या आपल्याला विनंती आहे. अंतिम आणि शेवटचा आपल्याला कॉल असेल. एका बाजूने गवळेवाडी संघ आणि एका बाजूने NV स्पोर्ट्स करुंगळे संघ. चला परळे संघ विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. परळे संघ आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गवळेवाडी संघाचे संघनायक या ठिकाणी जोडलेले आहेत.
पुन्हा एकदा कॉल करतो NV स्पोर्ट्स करुंगळे संघ. आपला जर संघनायक या ठिकाणी 2 मिनिटात मध्ये आपला हजर राहिला नाही तर आपल्याला नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. सकाळच्या सत्रापासून वारंवार आपल्या देखील सूचना दिल्या जात आहेत. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्री NV स्पोर्ट्स करुंगळे आणि त्यांना फाईट करतील RCC गवळेवाडी संघ. 2 मातब्बर संघ आणि महत्वाची मॅच आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. चला आयोजक टीमला विनंती असेल आपण राज साहेब नाणेफेक करून घ्यायचे आहे. विक्रांत कांबळे साहेब नक्कीच नाणेफेक करायचे नेक्स्ट मॅचची. एका बाजूने RCC गवळेवाडी तर एका बाजूने श्री NV स्पोर्ट्स करुंगळे संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक युवा नेते मनसे नेते प्रदीप वीर साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. गोलब साहेब आहेत. नाणेफेक केली जाते. एका बाजूने RCC गवळेवाडी संघ तर एका बाजूने श्री NV स्पोर्ट्स करुंगळे संघ आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये. दरम्यान आपण जाऊया विद्यमान सामना. एका बाजूने आपण पाहतोय नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघ आणि त्यांना फाईट करतायत साहिल 11 अल्तूर संघ. आपण नाणेफेक करतोय गोलब साहेबांच्या शुभ हस्ते. मुख्य स्क्रीनवर आपण सुभाष साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली गेले. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी लागलेला आहे श्री NV स्पोर्ट्स करुंगळे संघाच्या बाजूने. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. चला महेश पाटील या जरा. सुरेश आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सुरेश आणि सुरेश बने मॅन फ्रॉम आलतूर संघाचा हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. आणि हिटमॅन सारखी कामगिरी या ठिकाणी करावी लागेल कारण तब्बल 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 16 मिनिटं दिली जातील नवसंदेश स्पोर्ट्स आलतूर संघाला. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायचे आहेत. त्याच अनुषंगाने देखील आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच प्रत्येक गोलंदाजीला देखील सूचना दिली जाईल. आपण हातातली ग्रीप नक्कीच काढूनच गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिल चौगले मैदानाच्या आतमध्ये नवसंदेश स्पोर्ट्स परळी संघाकडून दाखल झालेत. सुरेश बने आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 64 धावांचा टार्गेट. 16च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा बनवाव्या लागतील आलतूर संघाला. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळून काढलाय. बॅटची बॉटम एज आपल्याला पाहायला मिळते. एक धाव नक्कीच अर्जित केली गेली आणि या धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धाव फलकावर धावा लागले 1. नक्कीच पहिल्या षटकापासून या ठिकाणी पहिल्या चेंडूपासून खरं म्हटलं गेलं तर आक्रमक पवित्र धारण करावा लागेल दोन्ही फलंदाजांना कारण तब्बल 64 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे 24 चेंडू मध्ये. आता मात्र 23 चेंडू आणि तब्बल 63 धावा बनवायच्या आहेत. जवळजवळ 16च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात अनिल चौगले राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ठेवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स गॅदर करतील फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. एकेरी दुहेरीने धावफलक हळूहळू पुढे सरकतो नक्कीच पण त्याचा परिणाम मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण तब्बल 64 धावा या ठिकाणी आक्षेप घेतला गेलाय फेकीवर. पंचांचा रिव्ह्यू असेल. थर्ड पंच तिसरे अंपायर विक्रम शेलार साहेब आपण देखील या. नक्कीच फेकीवर आक्षेप गोलंदाजावर आक्षेप घेतलाय आपली टेक्निकल टीम या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. विकी शेलार सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत
नक्कीच योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला जाईल. दरम्यान आपण एक नक्कीच एक सुंदर स्पर्धा, एक दिमागदार स्पर्धा अर्थातच अनिल पाटील भाई प्रस्तुत एक्स्ट्रीम स्पोर्ट स्वामी मेडिकल आयोजित शववाडी चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे 7 मे ते 11 मे या कालावधीमध्ये. अर्थातच मलकापूरच्या ND पाटील ग्राउंडवर क्रीडा संकुलावर ही स्पर्धा नक्कीच पार पडली जाणार आहे. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण आपण पाहणार आहोत. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस असेल 51,000 आणि आकर्षक चषक. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस असेल 31,000 आणि आकर्षक चषक. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस असेल 15,000 आणि आकर्षक चषक. आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस असेल 11,000 आणि आकर्षक चषक. तसेच वैयक्तिक बक्षीस देखील प्रत्येक खेळाडूला असतील. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज एक ब्युटिफुल सायकल आणि मालिकावीर असेल त्याला एक 32 इंची LED TV नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सर्व आयोजकांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्व संघनायकांना विनंती असेल या स्पर्धेचा आपण लाभ घ्यायचा आहे. ही स्पर्धा नक्कीच 7 मे आणि 11 मे या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे, संपन्न होणार आहे. अर्थातच शववाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व दुसरा. तत्पूर्वी आपण टेक्निकल टीम नक्कीच या ठिकाणी काम करते. पंच, थर्ड पंच म्हणून विकी शेलार सर देखील या ठिकाणी आहेत. योग्य ते निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवला गेला जाईल. पुढची स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत. सिद्धेश्वर चषक 2025 पर्व दुसरं. नक्कीच सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा देखील पुढच्या संडेला, पुढच्या रविवारी आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावर. या स्पर्धेचा देखील आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर देखील 12 मे आणि 13 मे या ठिकाणी आपण भैरोबा चषक देखील पाहणार आहोत. नो घोषित केलाय पंचांनी. या ठिकाणी दंडित केलंय गोलंदाजाला 1+3. पाच धावा मिळतील या चेंडूवर, कारण 2 धावा रनिंग पळून काढल्या होत्या, 1 नोची आणि 2 पॅनल्टीच्या. आणि गोलंदाज नक्कीच बॅन असेल. शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पुढच्या 3 स्पर्धा नक्कीच गोलंदाज बॅन असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर ओमकार आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाले. आता मात्र गोलंदाजी धुरा मात्र स्वतःच्या खांद्यावर हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ नक्कीच झालाय. फ्री हिटचा चेंडू असेल. ओंकार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा. स्टॉप वॉच लावलेला आहे. स्टॉप वॉच नक्कीच चालू केला गेलाय. कमी गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, बॅटची लिडिंग एज लागली गेली का? पंचांकडे लाऊड अपील. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ. डॉट चेंडू काउंट केला जातोय. गतीमध्ये परिवर्तन होतं. कमी गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू काउंट केला जातोय. रुपेश इथे मात्र आक्रमक पवित्र धारण करावा लागेल रुपेश याला. फुल टॉस चेंडू काय करताय? नो घोषित केलाय. पुन्हा एकदा दंडित केलाय गोलंदाज ओमकार याला. फ्री हिट, पुन्हा एकदा फ्री हिट. इथे मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून चुका करताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी चांगली केली, मात्र गोलंदाजी देखील तितकीच करावी लागेल. यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. गॅदर करतील दरम्यान 1 धाव अर्जित केली गेली आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय मात्र 8 या आकड्यावर. आठ धावा धावफलकावर लागलेले आहेत. ओमकार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. एक मोठा फटका इथे मात्र आला पाहिजे आणि इथे मात्र ऑन फील्ड खेळाडूच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे पार. ऑन साइडला बिग हिट केलंय. सुरेश बनेच्या बॅट मधून आलाय का दिमागदार वजनदार चौकार. थँक्यू डीजे. वाकलांचा बायकर मॅन केतन म्हात्रे सारखी फलंदाजी या ठिकाणी सुरेश बने याला करावी लागेल. यावेळेस मात्र संघाला गरज आहे त्याची. इथे मात्र गॅप मध्ये आहे.
गॅप मोठा, नाही धावांना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, धावा मिळतील 4. दिव्या डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, घेऊ की नको घेऊ, घेऊ की नको घेऊ, यामध्ये मात्र फलंदाज ताळमेळ पाहायला मिळाला नाहीये. एक धावा नक्कीच डॉट चेंडू येतोय शेवटच्या चेंडूवर आणि धावफलकावर धावा लागलेत मात्र 16. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. नक्कीच ज्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या त्या सरासरीने धावा मात्र आल्यात. 16 धाव संख्येच्या सरासरीने इथे मात्र बनवाव्या लागतील. अजूनही धावफलकावर धावा लागल्या 16. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अतुल. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. फटकाच कमालीचा होता मात्र इलिव्हेशन नव्हतं. फटक्यामध्ये 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 18 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर आले 2 धावा. क्या बात आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळाले. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. संघर्ष आणि संघर्षमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष करतोय आळतूर संघ धावेंसाठी. धावा बनवाव्या लागेल. पुन्हा एकदा सांगेल धावेची भूक या ठिकाणी नक्कीच आता मात्र साहिल 11 आळतूर संघाला आहे. धावा बनवाव्या लागतील. यावेळेस देखील सुरेख चेंडू. क्या बात आहे. लाजवाब कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस क्या बात आहे. सुरेख फटका. जसप्रीत बुमराह कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू जातोय. 1 बाउंस सीमारेषे पार. सूरज बनेच्या बॅटमधून आणखी एक दिमागदार स्ट्रोक. चौकार. यावेळी देखील मिस टायमिंग शॉट. झेल होतोय ड्रॉप. जीवदान मिळतंय सुरेश बने याला. की सुरेश बने आणि या खेळाडूचा तर आपण झेल ड्रॉप करत असेल तर आपण कुठेतरी क्षेत्ररक्षकामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. कारण सुरेश बने असा खेळाडू आहे तो हरलेली मॅच या ठिकाणी पलटवू शकतो. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. अजूनही 40 धावांची गरज आहे. 2 षटकं शिल्लक असतील. जवळजवळ 8 मिनिटांचा खेळ देखील संपलेला आहे. 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं हाताळायची आहेत. सरासरीने 20 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या बनवावे लागतील. सुरेश बने नक्कीच या ठिकाणी स्ट्रायकिंग याला जोपर्यंत आहे ही धावसंख्या कोणतीही अशक्य नाहीये. विनोद आदेल गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन राईटमध्ये विकेट. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धावसंख्या
आणि अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 25 या आकड्यावर. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विनोद राईट ऑफ द विकेट. इथे मात्र काय घडतंय, डॉट चेंडू आलाय, सोडून दिला होता. जसं काही वाटलं होतं सुरेश याला की वाईड असेल, मात्र डॉट चेंडू येतोय. 11 चेंडू आणि तब्बल 39 धावांची गरज. यावेळेस ऑन साईडला खेळलेत, चांगलं क्षेत्ररक्षण. ओमकार तिथे आहेत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि इथे मात्र विकेटचं होतंय पतन. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला, सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं ओंकारच्या माध्यमातून. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो अल्तूर संघाला रुपेशच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतन. रुपेश बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिन पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. सोबत नितीन पाटील साहेब देखील आहेत, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील सचिन पाटील साहेब या स्पर्धेमध्ये. नवीन बॅट्समन आपण पाहतोय महेश पाटील, ज्या नावाने शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन गाजवलं. महेश पाटील सध्या नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आणि अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल. यावेळेस देखील सुरेख गोलंदाजी, मात्र यष्टीरक्षक होतात बीट, फलंदाज देखील बीट. चेंडू जातो लॉंग स्टंप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आला नशिबाचा चौकार. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे, मात्र थोडी आता मात्र दिशा बघावी लागेल, दिशा चेक करावी लागेल. चांगला लेंथ होते, चांगली लाईन, मात्र दिशा वरकडली. वाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा पंचांचा अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या आकड्यावर. अजूनही तब्बल 34 धावींची गरज. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव अर्जित केले गेले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा सुंदर आणि मिटिंग विकेट. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 32 या आकड्यावर. अर्धा टप्पा पार केलाय आणि अर्धा टप्पा आता पार करावा लागेल सुरेश आणि महेश याला. 32 धावा बनवल्यात. 32 धावांच्या अजूनही गरज असेल विजयासाठी साहिल इलेव्हन आलतूर संघाला. नेक्स्ट बॉल आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. शेवटच्या चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. 6 चेंडू आणि तब्बल 32 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? एक चेंडू शिल्लक असेल, नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे षटकामधील. 5 चेंडू झालेत. शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तरी ते मात्र साहिल इलेव्हन आलतूर संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, कारण महेश पाटील आणि सुरेश बने मातब्बर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. यावेळेस काय करताय, पुन्हा एकदा इथे मात्र चुकी घडते यष्टीरक्षकाकडून. पुन्हा एकदा लॉंग स्टंप बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषे पार चेंडू जातोय. बाईच्या स्वरूपात एक चौकार आलाय. जवळजवळ 13-13.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. विनंती असेल परळे संघ आपण स्पीडअप घ्या. उर्वरित 3.5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. धावफलकावर धावा लागले तब्बल 36. 6 चेंडूने 28 धावांची गरज.
या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपण 12 धावा पाहिल्या नक्कीच विनोदच्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर मात्र 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. क्या बात आहे, फटका चांगला आहे. चेंडू जातो पुन्हा एकदा सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर शेवटच्या षटकामध्ये आलाय चौकार. आक्रमण चालू केलंय महेश पाटील याने. दिव्या डीजेला संधी ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. यावेळेस देखील क्या बात आहे, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत. लागोपाठ दुसरा चौकार. पंचांचा इथे मात्र रिव्ह्यूचा इशारा येतोय. विकी शेलार सर या आक्षेप घेतलाय गोलंदाजांवर. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली गेली. फेकीचा आक्षेप आपल्याला पाहायला मिळतोय. अजित गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय. 2 षटकामध्ये आपण 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहिले. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय अल्तूर संघ. या सामन्यामध्ये धावफलकावर धावा लागले तब्बल 44. अजूनही 20 धावांची गरज असेल अल्तूर संघाला. ते सामना पूर्णपणे परळे संघाच्या खिशातून या ठिकाणी खेचून आणण्याचं काम या ठिकाणी सुरेश आणि महेश करताना आपल्याला पाहायला मिळतात अल्तूर संघासाठी. आपण पाहतो शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत फेअर डिलिव्हरी आहे. गजापूर चषक 2025 पर्व पहिला आपण पाहतोय. एक दैदिप्यमान सोहळा, दिमागदार सोहळा आपण पाहतोय. यांच्या माध्यमातून नक्कीच गजापूर 11 स्पोर्ट्स गजापूर यांच्या माध्यमातून एक दिमागदार सोहळा आपण पाहतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. एक निर्णायक चेंडू या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात अजित लोकरे. 4 चेंडू 20 धावांची गरज. क्या बात आहे, चांगला चेंडू, मिस टायमिंग शॉट. खेळाडू आहेत आणि इथे मात्र टिपलाय जेल. संपलाय बॅटर महेशचा खेळ. महेश बॅक टू डग आउट. कम बॅक केलंय गोलंदाजी करणारी टीम नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाने. थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्या फलंदाजी करणारे. चला नेक्स्ट बॅट्समन पाठवा. लगेच जायचा. इन आउट फास्ट करा विनंती असेल. जवळजवळ 2 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅट्समन आता मात्र थोडंसं वर्चस्व या ठिकाणी फ्रंट फुटला आले तर नवसंदेश स्पोर्ट्स परळी संघ. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. एक चमत्कारच या ठिकाणी साहिल 11 अल्तूर संघाला या ठिकाणी कमबॅक करून देऊ शकतो. 3 चेंडू 20 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषे पार. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 4 धावा मिळतील आणि 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. तो तब्बल 48 या आकड्यावर. 16 धावांची गरज. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या मित्रांनो विनंती असेल. चला परळे संघ एक खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्या. 16 मिनिटांचा वेळ देखील संपलेला आहे. चला स्पीडअप देखील घ्या आपण विनंती असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने आरसीसी गवळेवाडी आणि त्यांना फाईट करतात श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगे संघ. नक्कीच एनव्ही स्पोर्ट्स करुंगे संघाने नाणेफेक जिंकले.
NV स्पोर्ट्स करुंगळे संघ. NV स्पोर्ट्स करुंगळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. नक्कीच निर्णय घेतला. एक ऑस्ट्रेलियन डिसिजन NV स्पोर्ट्स करुंगळे संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी गवळेवाडी संघ. येथे मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय नवसंदेश स्पोर्ट्स परळ या संघाने. हार्ड लक बॅड लक साहिल 11 आलतूर संघ. या स्पर्धेत आपण सहभागी झालात, ज्या खेळाडू वृत्तीने खेळलात, आपलं देखील आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने विशेष आणि विशेष कौतुक. दरम्यान जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. दरम्यान आपण जातो मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मानकरी, या मॅचचा हिरो नो डाऊट अतुल जामदार ठरलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अतुल या. आणि आपण आहात